उन्हाळा म्हटलं म्हणजे रोज-रोज भाजीला काय बनवायचं हा आपल्या सगळ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो. त्यात पण जर कडधान्य बनवायचं असेल तर आणि ते जर आपण त्यात भिजवायला विसरलो किंवा मोड आणायचा असेल तर तेही विसरलो, तर मग अशा वेळी तर आणखीनच पंचाईत होते आणि रोज-रोज त्या डाळी खाऊन तर आणखीनच कंटाळा येतो. तर मग हे मुगाचं मेदगं अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये छान असं चविष्ट तयार होते. चला तर मग रेसिपी बघूयात. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 वाटी मूग. तर हे मूग आहे ना आपल्याला खूप असे जाळायचे वगैरे नाही आहेत. फक्त 3 ते 4 मिनिट आपल्याला छान असं यांना भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की मूग छान झटपटसुद्धा शिजतात आणि चवसुद्धा छान लागते. तर 3 ते 4 मिनिट झाले की सतत असं हलवत 1 ते 2 मिनिटानंतर हलवत-हलवत आपल्याला हे मूग जे आहे, तर ते छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मूग छान असे आपले भाजून झालेले आहेत. तर आता आपण यांना ज्या कुकरमध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत ना, तर त्यामध्ये टाकून घेऊयात. गरम-गरम जरी तुम्ही यामध्ये टाकलेत ना, तरी काहीही हरकत नाही. तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर मूग छान व्यवस्थित बुडतील एवढं पाणी आणि शिजलेसुद्धा पाहिजे एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर इथं जवळपास 1 वाटीला मी इथं 2 ग्लास पाणी घालत आहे. म्हणजेच थोडंसं एक्स्ट्राच घाला, कारण की आपण 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घेणार आहोत, जेणेकरून खाली वगैरे लागणार नाही. आणि त्यासोबतच मी यामध्ये घालणार आहे एक छोट्या साईजचा टोमॅटो. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल. आता कुकरच्या शिट्ट्या आपण 3 करून घेणार आहोत. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट असे जे मूग आहेत तर ते छान असे शिजतात. साईडच्या गॅसवरती मी कुकरला 3 शिट्ट्या करायला ठेवून दिलेला आहे. तर आता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर इथं मी 2 मीडियम साईजचे कांद्याची साल काढून या अशा प्रकारेनं जाळीवरती मी छान असे भाजायला ठेवलेले आहेत. ह्या अशा जाळीवरती ना कांदे व्यवस्थित छान असे भाजले जातात. तुम्हाला जर काळ्या रश्श्याची वगैरे भाजी बनवायची असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे जर ह्या जाळीवरती जर भाजून बघितलत ना, तर एकदम छान असे कांदे व्यवस्थित भाजले जातात. पण आता सध्या बाजारामध्ये ना आणखी ओलेच कांदे येत आहेत, त्यामुळे त्यांना असं व्यवस्थित तेवढे काही ते भाजले जात नाहीत. पण जेवढे शक्य असतील तेवढे मी त्यांना छान असे भाजून घेतले. तर जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना, तर मी खाली प्रोडक्ट टॅग केलेला आहे, नक्की बघा. तर आता हे छान असे भाजून झालेले आहेत. तर थोडंसं चाकूच्या मदतीने मी ना हे थोडंसं असं कट करून घेते, जेणेकरून मसाला जो आहे ना, तर तो अगदी झटपट असा वाटला जाईल. तर आता हे सर्व कांदे गरम-गरमच खूप काही ते एवढं गरम नसतं. जेव्हा आपण त्यांना मोकळे करतो ना, तर लगेचच ते थंड होतात. त्यानंतर इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरमध्ये ना जास्त पानांपेक्षा काड्यांचा वापर करा, म्हणजे चव जी आहे ना, तर ती आणखी छान लागते. त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. आलं मी जे साल असतं ना वरचं ते काढून घेतलं आणि थोडंसं कट करून सुद्धा घेतलं. तर आता हे ना सुरुवातीला पाणी न वाटताच सुद्धा छान असं वाटलं जातं. बघू शकता एक पाण्याचा थेंबही न वापरता किती मस्त असं वाटलं गेलेलं आहे. तर आता आपण ना मसालासुद्धा छान असा तयार करून घेणार आहोत. तर इथं ना मी गॅसवरती कढई तीच ठेवली परत आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं. या भाजीला जर तुम्ही 1 ते दीड पळी जरी तेल टाकलं ना, जेवढा तुमचा मसाला असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तेल घाला. कारण की यावरती आपल्याला काही तेल वगैरे आणायचं नाही आहे. त्यानंतर जे आपण मसाला जो तयार करून घेतलेला होता, तर तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की मसाला जो आहे ना, तर तो खूप थोडासा आहे. पण भाजल्यानंतर म्हणा किंवा काय, तर एकदम छान असा मसाला जो आहे ना, तर तो आपला भरपूर होतो. आणि जे मेदगं आहे मुगाचं, तर ते ऑलरेडी आपण मूग छान असे व्यवस्थित शिजवलेले असले ना, तर ते ऑलरेडी घट्टसरच होतात. त्यामुळे ना मसाल्याची खूप जास्त अशी कांद्यांची वगैरे अजिबात गरज पडत नाही. तर आता थोडंसं सुरुवातीला हाय फ्लेमवरती ना मी मसाला जो आहे ना, तर तो छान असा सतत हलवत परतून घेत आहे. जेणेकरून काय होईल, की मसाल्याला म्हणजे छान तेल सुटायला लागलं. जेवढा मसाला आपण छान भाजू ना, तेवढा त्या मसाल्याची किंवा त्या भाजीची एकदम छान अशी टेस्ट येते. भलेही त्या भाजीवरती कुठल्या-कुठल्या भाज्यांवरती तेल येत नाही, जसं की हे मुगाचं मेदगं. जर तुम्ही त्याला खूप असं पातळसर जर केलं ना, तर त्याला भरपूर असं तेल वगैरे येईल. पण आपल्याला ते पातळ नको आहे. तर आता या ठिकाणी ना आपण जे घरगुती मसाले असतात ना, तर ते टाकूयात. तर इथं मी ना हळद, धना पावडर आणि जो आपला घरगुती मसाला आहे, जो आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो, तर तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. शक्यतो हिरव्या मिरच्यांचा वापर या ठिकाणी ना स्किप करा. कारण की त्यामुळे ना त्याला थोडासा असा वेगळा वास येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो लाल मसाल्याचाच या ठिकाणी वापर करा. जर तुम्ही लाल तिखटाचा वापर करत असाल तर अर्धा चमचा आणखी गरम मसालासुद्धा यामध्ये घालू शकता.
मी जो मसाला टाकला लाल मसाला, तर त्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले आहेत, त्यामुळे मी यामध्ये गरम मसाला घातलेला नाही. जर आता तुम्हाला या ठिकाणी असं वाटत असेल, की मसाला जो आहे तर तो खाली कढईला चिपकतोय, तर या ठिकाणी अगदी 1 चमचा भरून थोडंसं पाणी घालायचं आणि जे मसाले आहेत तर ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. तर आता एका साईडला आपला मसाला छान असा परतला जातोय, तोपर्यंत कुकरसुद्धा थंड झाला आहे आणि ते तुम्ही बघू शकता किती छान मस्त असे 3 शिट्ट्यांमध्ये आपले मूग अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. तर यांना आपल्याला पूर्ण असं विस्करच्या मदतीने तर बारीक नाही करायचं, थोडंसं अगदी छान असं दाटसर होईल एवढंच करायचं आहे. तर इथे बघू शकता एक 2 ते 3 मिनिट मी छान असं विस्करच्या मदतीने गरम-गरम असताना ना, फक्त रवी फिरवते. खूप जास्त बारीक केलं ना, तर ती व्यवस्थित चव लागणार नाही. तर आता बघू शकता इथे मस्त असं मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे ना बघू शकता मसाला जो आहे ना, तर तो आणखी थोडंसं जे पाणी आपण टाकलं होतं, तर ते सुद्धा पूर्णपणे छान मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता परत थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं. असं जर तुम्ही मसाला 2 ते 3 वेळा थोडं-थोडं पाणी घालून जर छान परतवून घेतला ना, तर मसाला कुठल्याही भाजीचा असो, अगदी छानच चव येणार. हे 100% अगदी तुम्ही कोणतेही मसाले त्यामध्ये घाला. पण जर तुम्ही मसाले व्यवस्थित भाजले नाहीत ना, तर अजिबात चांगली चव लागत नाही. तर आता या स्टेजला बघू शकता मसाला जो आहे ना, तर तो हळू परतला जातोय. तर असं मी 2 ते 3 वेळेस पाणी करून बघू शकता. आता संपूर्ण पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता परत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे पाणी व्यवस्थित संपूर्ण तेल सोडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मसाला परत आणखी एकदा भाजून घ्यायचा आहे. आता आपला जो मसाला होता ना, तर तो व्यवस्थित संपूर्ण असा भाजला गेलेला आहे. तर आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालते. कारण की आपल्याला अंदाज असतो, की आपल्याला कशा कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी, खूप जास्त पातळ, घट्ट. त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही या ठिकाणी पाणी जे आहे तर ते घाला. जर तुम्हाला भरपूर पाणी घालायचं असेल ना किंवा जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल, तर मग गरम पाण्याचा या ठिकाणी वापर करा. मला अगदी घट्टसरच भाजी हवी होती, त्यामुळे मग मी ना या ठिकाणी खूप जास्त असा पाण्याचा वगैरे वापर केला नाही आहे. आणि जे आपण मूग छान असे शिजवून घेतलेले होते, तर ते यामध्ये टाकून घेतले. मूग ऑलरेडी आपले व्यवस्थित असे शिजलेले, मसालासुद्धा आपला छान असा भाजला गेला आहे. त्यामुळे याला खूप जास्त अशी शिजवण्याची वगैरे अजिबात गरज नाही. फक्त एक उकळी आली, की भाजीचा जो गॅस आहे, तर तो बंद करायचा. तर आता इथे बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये भाजी जी आहे मुगाचं मेदगं, तर ते छान असं तयार झालेलं आहे. तुम्हाला आणखी पातळ जर करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. कारण की सुरुवातीला जर टाकलं तर तेव्हासुद्धा चालतं, पण नंतर भाजीत जरी टाकलं तरीसुद्धा चालतं. कारण की ऑलरेडी आपण मूग जे आहे तर ते छान व्यवस्थित जर भाजून घेतलेले असू ना 3 ते 4 मिनिट, तर मिठाची वगैरे अजिबात काहीही गरज पडत नाही. तर इथं बघू शकता लगेचच एक 2 ते 3 मिनिटानंतर ना भाजीला छान अशी उकळी आली. कारण की ऑलरेडी मूग जे होते, तर ते शिजवलेले गरम-गरमच होते. त्यामुळे मग लगेचच भाजीला उकळी येते. तर इथं बघू शकता किती छान अशी भाजी आपली दिसते आणि आता यामध्ये आपण छान अशी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊयात आणि हे परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं अगदी झटपट तयार होणारं मुगाचं मेदगं तयार झालेलं आहे. सकाळच्या घाई-गडबडीत किंवा एकदम घरात काहीच नसेल भाजीला, तर तुम्ही हे मस्त असं बनवू शकतात. कमीत कमी वेळेमध्ये पण तेवढंच चविष्ट हे छान असं तयार होतं. तर आता गॅसची फ्लेम बंद केली आणि आता छान असं सर्व्ह करूयात. तर हे मुगाचं मेदगं चपातीसोबत, भाकरीसोबत आणि गरम-गरम भातासोबत तर अप्रतिमच लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं लागलं. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.